खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटमध्ये बुधवारी 3 सप्टेंबर 2025 रोजी तरकारी मालाची आवक आणि भाव काय होते जाणून घेऊयात। खेड कृषी उत्पन्न बाजार समिती उपबाजार महात्मा फुले मार्केट यार्ड या ठिकाणी फळभाज्या असेल, पालेभाज्या असेल, त्यांच्या आवक ही मध्यम स्वरूपात झालेली आहे। परंतु गणपती उत्सव साजरा होत असताना या बाजारामध्ये व्यापाऱ्यांची गर्दी फार कमी प्रमाणात आहे। त्यामुळे बाजार भाव हे थोडे स्थिरच आहेत। आज रोजी कोबी असेल, कोबी 6 ते 10 रुपये किलो आहे। त्याचप्रमाणे फुलावर असेल, फुलावर 10 ते 15 रुपये किलो आहे। त्याचप्रमाणे वांगी 30 ते 35 रुपये किलो आहे। टमाट्याचे भाव कमी झाले। मागच्या आठवड्यात टमाटे 40 रुपयापर्यंत होती, ती आज फार 15 ते 20 रुपये झालेली। कारलीसुद्धा 25 ते 30 रुपये किलो आहे। गवार 50-55 टिकून आहे। त्याचप्रमाणे दुधी भोपळा असून दुधी भोपळा 10 ते 15 रुपये किलो आहे। डांगर भोपळा 10 ते 12 रुपये किलो आहे। शेवगा 30 ते 40 रुपये किलो आहे। मिरचीचे भाव गडगडलेले। मिरची काळी मिरची असेल 20 ते 25 रुपये किलो आहे। त्याचप्रमाणे ज्वाला मिरची असेल ती 30 ते 40 रुपये किलो आहे। तोडका 30 ते 35 रुपये किलो आहे। शिमलाचे भाव ढासळलेले आहेत। शिमला 30 रुपये ते 35 रुपये किलो आहे। श्रावणी घेवडासुद्धा भाव कमी आहे, 25 ते 30 रुपये किलो आहे। त्याचप्रमाणे वालवर असेल, वालवरसुद्धा 30 ते 40 रुपये किलो आहे। त्याचप्रमाणे पावटासुद्धा 40 ते 50 रुपये किलो आहे। भेंडी 30 ते 40 रुपये किलो आहे। घोसाळे असेल, घोसाळीसुद्धा 30 रुपये किलो आहे। काकडी 10 ते 15 रुपये किलो आहे। वाटाण्याचे भाव टिकून आहेत। वाटाणे 90 ते 110 रुपये किलो आहे। त्याचप्रमाणे पालेभाज्या असेल, पालेभाज्यामध्ये मेथी 15 ते 20 रुपयाला गड्डी आहे। त्याचप्रमाणे कोथिंबीर असेल, कोथिंबीर 10 ते 13 रुपयाला गड्डी आहे। त्याचप्रमाणे पालक 5 ते 7 रुपयाला गड्डी आहे। शापूसुद्धा 7 ते 8 रुपयाला गड्डी आहे। सर्वसाधारण बाजारामध्ये अशी स्थिती आहे।